सो हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तुझं पुन्हा एकदा स्वागत करत माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग असा आहे, हे बघा फुल रेडी झालं मी, फुल रेडी. तर आम्ही चाललो आहे महादेवने मी फिरायला कर्नाटकला, सोलापूर, अक्कलकोट. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि आता मी रेडी झालो, मला तर जरा निघतोय ब्लॉग बनवू आपण. चला आपण डायरेक्ट महादेवच्या घरी भेटू. आता निघाले या साईडनं महादेवच्या गावात होतं, महादेवच्या गावात सोलापूरला. काय विषय, बकरा खायला सांगतो, बकरा खायला इज्जत आहे भाई, विषय नाही. तर आता मी जाणार आहे CSTला, CSTवरून ट्रेन पकडणार आहे. आता कसं चालत जातो आहे, महादेवचं घर इकडेच आहे ना, कारण असं चालत जातो स्टेशनला तिकीट चालायची, काय विषय नाही. चला आपण भेटू डायरेक्ट आता स्टेशनला. फास्ट ट्रेन येणार आहे, येते 9चा टायमिंग दिला, झालेत 9:20. हो आता 8:30ची ट्रेन आपली, काही विषय नाही. महादेव असं वाटतंय, विषय खोले नाही. चला आपण ट्रेनमध्ये जाऊन बसतो पहिलं, बघू काय होते काय नाही. आली वाटतं, आली का नाही आली, काही कधी येते काय माहिती. चला आपण डायरेक्ट भेटू ट्रेनमध्ये, बघू कशी जर्नी होती, कशी होईल माझी जर्नी, येते का नाही बघू आता माझ्या येते का नाही. येईल तशी माझ्या दादा येणार आहे घ्यायला तिकडे सोलापूरला दादा येणार आहे घ्यायला ना, तिकडून मंद्रुपला जायचं. चला आपण भेटू, आपले 2-3 ब्लॉग येतील, त्याचा विषय नाही. चला आपण भेटू डायरेक्ट CSTला. काय आम्ही आता आले CSTला, जनरलच्या डब्यात चालले. कोणच नाही, पण तिथे जनरलचे तर मला तिथले माणसं दिसायला लागले, कोणच नाही. ट्रेन अख्खी खाली आहे, जनरलला भरली आहे. बघू आता कसं काय बसायला भेटते की नाही. बसायला भेटले, बसायला भेटले. महादेव 2 शब्द. सर्दी झाली पहिला, अशी सर्दी झाली ना, अशी सर्दी झाली ना, आम्हाला वाटलं जाऊ देतोय की नाही, तर वापस घ्यायला जायचं. याला एकदा शॉर्ट झालेला, शॉर्ट बोलते काहीतरी झालेलं आहे याला मध्येच, विषय खोलत आहे याच्यामध्ये. झोपणार आता, पडी घेणार. मग आता काय करायचं, किती वाजता पोहोचू आपण? 7-8ला. काय विषय नाही, लाईट बंद करायचा, पडी घ्यायची. आत्ता ट्रेन सुटले, आईजीला किरकिर आहे, मारू का रे तिकडे लय गदळ अशीच माणसं भेटतात ट्रेन, लक्षात ठेवा. चल महादेव कधी आता पोचलोय. महादेव से हाय. झोपलो कितीला आपण? 4ला. आम्ही 3:30 4ला झोपलो. काका होते झोपवणच नव्हते. 3:30 4ला झोपलो, आता उठलो 6:40ला. दादा येतोय ना घ्यायला, दादाला फोन लावला का? मला वाटलं 7:47ला येऊ, लवकर आहे ट्रेन. 7:40ला आली, 7:40 बोलतोय, 6:40ला. बघू आता दादा येते की नाही. चल बाईक घाल, चले. सोलापूर हो तर भारी वाटतं ना, असं वाटतं मजा येते. त्यांचे दिवस ते भारी. बघू आता काय दादा येते बाहेर राहायला, बघू. म्हणून सगळ्यात पुढं होतो रे.
आज झोप नाही ना पूर्ण म्हणून असं झालं. त्या काकाने ते झोपूनच नाही दिलं ते आम्हाला. एवढीशा जागेमध्ये आम्हाला फक्त बसायला लावले. आम्ही पहिले येऊन बसलोय ते भाई मस्त येऊन नंतरला येऊन झोपलेच. काय बोलणार आहो ते बोललो. नंतर त्यांना उठवले 3 वाजता आणि खाली झोपायला सांगितलं. आम्ही झोपून गेलो. आता किती वाटतं तिथं बोलतो चला आता बस निघाली पण डायरेक्ट भेटू आता माणूसच्या गावालाच डायरेक्ट. तर चला भेटू पण डायरेक्ट गावालाच. काहीच माझ्याचा मामा आला घ्यायला. मामाच्या पोरांना काहीतरी खायला घेतो. मामाच्या पोरांना खायला केक किती कसं आहे हो? 70ला आहे. आणि हे 70 सगळे 70लाच आहे. बघ कुठचा येतोय बघ वेगळे वेगळे आहेत. वेगवेगळे आहेत. बाय आजीची रिएक्शन. किती वर्षाने ना माझं तू? 9 वर्षाने आलो. अंदाज 4-5. काय बात करता. आजी बघ कशी झाली महादेवची आजी. चला नंतर भाई इथं शेती लय बिल्ले शेती एवढी भारी ना बघा. हा सगळा एरिया यांचाच आहे. फुलांचं दाखव. फुलांचं तिथे फुल काढतात ना ते सगळं यांचं सगळं यांचं आहे. म्हणजे कोणत्या मामाचं का मावशीचं आहे? मावशीचं दादाचं. कोणतं दादाचं हे भारी दाखव. ते काहीच मामा शेती करते. कोण आहे मामा? दादा कोण शेती करते. शेती जागा लय भारी त्यांची. पूर्ण शेती पाहिजे शेती. तर भाई तुला आजचा ब्लॉग इथे सेंड करतो. लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे 2 शब्द काय बोलू बोल काय मजा येते तू अरे बघ. अरे ना चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.